आज आपण मसूरची डाळ नाही तर मसूरच्या डाळीपासून खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय। मसूर डाळ खाण्याचे बरेच फायदे आहेत। त्यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्व आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने ही डाळ आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे। शिवाय तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर मसूरच्या डाळीचं नियमित सेवन सुद्धा केलं पाहिजे। तर हा पदार्थ मी बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी मसूरची डाळ अर्धा तास आधी भिजत ठेवलेली होती। डाळ छान भिजलेली आहे। चला तर हा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूया। यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि ही डाळ आहे भिजलेली ती यामध्ये घालायचं। पाणी यामध्ये होतं, थोडंसंच पाणी ठेवलंय। डाळ भिजवताना डाळीच्या थोडंसं वर येईल इतपत पाणी ठेवलेलं होतं। आता ते पाणी सुद्धा यामध्ये घातलंय। पाणी सुरुवातीला जास्त घालायचं नाही, नंतर गरज लागेल तर पाण्याचा वापर करायचा। यानंतर एक मोठं गाजर आहे, ते गाजर सुद्धा मी असे लहान लहान तुकडे करून घातलेले आहेत। गाजर सुद्धा खूप पौष्टिक आहे, डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे। यामध्ये व्हिटॅमिन ए असतं। गाजर नियमित खाल्लं जात नाही तर या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता। एक हिरवी मिरची आणि एक काश्मीरी मिरची घातलेली आहे, यामुळे रंग चांगला येतो। 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, या बारीक आहेत म्हणून मी 10-12 घातलेल्या आहेत। जर तुमच्याकडे मोठ्या पाकळ्या असतील तर 2 ते 3 घाला। अर्धी वाटी पाणी मी इथे अजून घातलंय। झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं। जसं आपण डोश्यासाठी वाटतो ना त्या पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं। यासाठीच मी आधी म्हटलं होतं की पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। खूप छान अशी फाईन पेस्ट करून घेतली आहे। एका बोलमध्ये काढून घेऊया। तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, आपण जसं डोश्यासाठी करतो ना त्याच पद्धतीचं आहे। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी अजून यामध्ये पाणी घातलंय। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। मी 1 चमचा मीठ घातलंय। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण मसूरच्या डाळीचे पौष्टिक डोसे बनवतोय, ते सुद्धा इनो किंवा सोडा न वापरता। तुम्हाला जर इनोची ॲलर्जी असेल तर या पद्धतीने तुम्ही हे डोसे बनवून खाऊ शकता। मसूर डाळ पचनाला खूप चांगली असते, यासाठी या डाळीचा वापर नक्कीच करा। शिवाय हृदयासाठी सुद्धा मसूर डाळ खूप चांगली आहे। रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रित ठेवते आणि हाडांचे आरोग्य सुद्धा सुधारते, म्हणजेच यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा आहे। डोसे करण्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलाय। थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर हा पॅन गरम करून घ्यायचा। पॅन गरम झाला की टिश्यू पेपरने हे तेल व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। यानंतर डोशाचं जे बॅटर आहे ते पॅनवर घालण्यापूर्वी एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पॅनवर 1 ते 1.5 पळी बॅटर असं घालायचं आणि पसरवून घ्यायचं। तुम्हाला जर हा डोसा कुरकुरीत हवा असेल तर यामध्ये थोडंसं पाणी अजून घालायचं आणि हे बॅटर आहे ते थोडंसं पातळ करायचं आणि यामध्ये थोडासा इनो घालायचा आणि एकदम पातळ असे कुरकुरीत डोसे तुम्ही बनवून घेऊ शकता। तर हे मी चिला टाईप बनवते, म्हणजे जास्त कुरकुरीत डोसे नाही। असे नरम डोसे असले तर तुम्ही टिफिनला सुद्धा मुलांना देऊ शकता, म्हणजे ते बराच वेळ नरम राहतात। आता वरून एकदम ड्राय झालाय, त्याला आता एका साईडून अशा कडा काढायच्या आणि पलटून घ्यायच्या। तुम्ही पाहू शकता किती सुंदर याला रंग आलेला आहे। दुसऱ्या बाजूनी सुद्धा चांगलं शेकून घेऊया। मसूरच्या डाळीमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, यामुळे भूक लागत नाही आणि एक्स्ट्राचं काहीही खाल्लं जात नाही, त्यामुळे वजन सुद्धा कमी होते। तर तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर या पद्धतीने मसूर डाळीचा डोसा किंवा इतर मसूर डाळीचे पदार्थ नक्की बनवून बघा। हा डोसा भाजताना लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे, फास्ट करायची नाही। हा डोसा छान भाजला गेलाय, हा बघा। आता मी जाळीवर काढून घेते, म्हणजे याची एक्स्ट्राची जी वाफ असते ना ती निघून जाईल। आता दुसरा डोसा सुद्धा अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते। सुरुवातीला मी पॅनला तेल लावलं होतं, आता तेल लावायची गरज नाही। 1 ते 1.5 पळी अशा पद्धतीने बॅटर घालायचं आहे। तुम्हाला जर मोठ्या आकारामध्ये हवा असेल तर तुम्ही अजून बॅटर घालू शकता आणि वर पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं। तुम्ही पाहू शकता याला जाळ्या सुद्धा पडतायत। लो टू मीडियम फ्लेमवर छान शेकून घ्यायचा। वरून पूर्णपणे ड्राय झालाय, हे बघा, अजिबात ओलसरपणा दिसत नाही। साईडच्या कडा लूज करून याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान शेकून घ्यायचं।
पहा किती मस्त झालाय। हा सुद्धा आपला डोसा तयार झालेला आहे। तर हे पहा डोसे बनवून तयार झालेले आहेत। मी इथे हिरव्या चटणी बरोबर सर्व केलेत। चटणीची बरीच रेसिपी मी दाखवलेली आहे माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आणि पौष्टिक अशा रेसिपी सुद्धा अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता। पहा या मसूर डाळीच्या डोस्याला किती मस्त अशा जाळ्या पडलेल्या आहेत। इनो किंवा सोड्याचा वापर न करता हा मसूर डाळीचा पौष्टिक डोसा बनवलेला आहे। पहा किती मऊ झालेला आहे, एकदम सॉफ्ट आणि असाच हा बराच वेळ नरम राहतो। मी हा डोसा बनवताना मसूरच्या डाळीमध्ये गाजरचा वापर सुद्धा केला आहे। गाजरमध्ये विटॅमिन ए आहे, शिवाय मसूरच्या डाळीमध्ये विटॅमिन ए, सी आणि ई सुद्धा आहे। मसूर डाळ डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि मोतीबिंदू सारख्या विकारांपासून सुद्धा आपले संरक्षण करते। शिवाय ही डाळ आहे ती त्वचेसाठी सुद्धा खूपच चांगली आहे, उपयुक्त आहे आणि त्वचा निरोगी सुद्धा यामुळे ठेवते। तर अशी ही पौष्टिक मसूर डाळ आहे, ज्याचा हा मी डोसा तुम्हाला बनवून दाखवलेला आहे। माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही मसूर डाळीच्या डोश्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर प्लीज मंडळी एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।